नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. गोव्याचा निसर्गरम्य परिसर मनाला अगदी मोहून टाकत होता. ऑफिसचा सर्व स्टाफ पिकनिकला आला होता. देशपांडे सरांच्या मित्राचा बंगला फारच चांगला होता. देशपांडे सर स्वतः पिकनिकची मजा घेत होते. निसर्गरम्य वातावरणामध्ये सगळेच जण चांगले रंगले होते. प्रत्येकानं आपापल्या टोळ्या तयार केल्या होत्या. काही चौघे तर काही दोघे तर काही तिघे असं फिरत होते. देशपांडे सर मात्र एकटेच होते. त्यांच्यासोबत कोणीच नसल्यानं कायरानं त्यांना सोबत देण्याचं ठरवलं. अर्थात देशपांडे सरांना ते आवडलं होतं. तिथल्या समुद्र किनाऱ्यावरती खेटून असलेल्या हॉटेलच्या लॉनमध्ये ते दोघेही बसले होते. समोर अथांग निळा पसरलेला समुद्र, गार मोकळी हवा होती. वातावरण अगदी मनाला आल्हाददायक वाटत होतं. कायरा, तुझे आभार कसे मानावेत हेच कळत नाही. आज तुझ्यामुळे मला हा आनंद उपभोगता येतोय. सर, तुम्ही असं बोलाल तर मी तुमच्याशी बोलणं सोडून देईन. काय झालं? आपल्या माणसांचं कोणी आभार मानतं का? सर, तुम्हीच म्हणता ना, आपला संपूर्ण स्टाफ म्हणजे एक फॅमिली आहे. या फॅमिलीचे तुम्ही हेड आहात. आम्ही इकडे आनंद व्यक्त करणार आणि मग तुम्ही घरी एकटेच बसणार. हे चित्र कुठेतरी आमच्या मनाला पटलं नाही. ती थांबून पुढे बोलायला लागली. याउलट आम्हीच तुमचे आभार मानतो, कारण तुम्ही येण्याची तयारी दर्शवलीत. देशपांडे सर यावर मंद हसले. बरं, ते काही असू देत, पण खरं सांगतो, इकडे आल्यानंतर मला खूप छान वाटतंय. ते काहीसे गंभीर होऊन म्हणाले. आयुष्यामध्ये मी खूप काही प्राप्त केलंय आणि आता पुढे काही मिळावं अशी इच्छा देखील राहिली नाही. पण सर, मला वाटतं की माणसाची इच्छा ही नेहमीच जिवंत असायला हवी, कारण त्यामुळे तर जगण्याचं बळ मिळतं. खरंय तुझं. काही वेळ असाच शांततेमध्ये गेला. बरं, तू काय ठरवलंय? कशाबद्दल विचारताय सर? कायरा आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहू लागली. अगं, मी सुनील आणि तुझ्या लग्नाबद्दल विचारतोय. यावर कायरा काहीशी लाजली. सर, याच महिन्यात आम्ही लग्न करायचं ठरवलंय. अरे वा, ही तर फारच आनंदाची बातमी आहे. ते थांबले आणि पुढे म्हणाले. कायरा, तुला काही मदत लागली तर मला सांग, मी तुला नक्की मदत करेन. हो सर, शेवटी मला तरी दुसरं कोण आहे? तुम्ही जो आधार देत आहात तोच लाख मोलाचा आहे. पण एक गोष्ट करू नकोस. काय? लग्न झाल्यावरती ऑफिस सोडू नकोस आणि ऑफिस सोडायचं काही मनातही आणू नकोस. यावर कायरा हसली. सर, आता मला या ऑफिसची एवढी सवय झाली की तुम्ही जा म्हणालात तरी मी घरी जाणार नाही. यावरती देशपांडे सर सुखावले. तितक्यात कायराचा फोन वाजला. तिनं स्क्रीनवर पाहिलं तर सुनीलचा फोन होता. तिचा चेहरा खुलला. तिनं फोन उचलला. बोला सुनील साहेब, काय चाललंय? काही विशेष नाही. आज कामातच होतो, पण तुझी आठवण आली, म्हटलं फोन करावा. देशपांडे सर तिच्याकडे पाहत होते. तिनं फोन बाजूला केला आणि ती देशपांडे सरांना म्हणाली. सर, सुनीलचा फोन आहे. बोला सावकाश, असं म्हणून ते समुद्राकडे पाहू लागले. ती उठून काहीशी दूर जाऊन सुनीलशी बोलायला लागली. काय ग, कोण आहे सोबत? अरे, आपले देशपांडे सर आहेत. त्याचा आवाज गंभीर झाला. ते काय करतायत तुझ्यासोबत? ती हसून बोलली. काही नाही, आम्ही कॉफी घेत आहोत. दुपारी त्यांची वेगळीच कॉफी असते. आता ते बदललेत. आता पूर्वीचे देशपांडे सर राहिले नाहीत. तुला काय वाटतं? पण माकड कितीही म्हातारं झालं तरी ते उडी मारायचं विसरत नाही. यावर तिला हसावं की रडावं हेच कळेना. सुनील, कसली माकडाची आणि सरांची तुलना करतोयस? अगं, मी त्यांना थोडेच माकड म्हणतोय. तू काहीही म्हण, पण एक नक्की आहे, तू त्यांच्यावर जळतोस. हवं तर तसं म्हण, पण माझा सरांवर विश्वास नाही. पण ते तुझ्याबद्दल नेहमी चांगलं बोलतात. अगदी मला म्हणाले की तुला काही लग्नात मदत लागली तर सांग, मी करेन. नको आपल्याला त्यांची मदत. बरं ठीक आहे, आपण कुठे घेणार आहोत त्यांची मदत? हे सगळं फक्त बोलायचं आणि ऐकायचं असतं. हो, पण तरीही मला तुझं वागणं पटलं नाही. काय केलं मी? तिचा आवाज वाढला. तू काही केलं नाहीस, पण तू देशपांडे सरांसोबत आहे हेच मला पटलं नाही. ते माझ्या हातात नाही. मग कोणाच्या हातात आहे?
तुझ्याशी बोलणं ना व्यर्थ आहे, ती चिडली. तो काही वेळ थांबला. अगं राग मानू नकोस, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी हे सारं बोलतोय. ती काहीशी शांत झाली. प्रेम आहे तर मग एकमेकांवरती विश्वासही असायला हवाच ना. माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. यावरती तिचा राग काहीसा कमी झाला. आता ती मिश्किलपणे म्हणाली, हो ते तर दिसतंच आहे. त्याच्या लक्षात आलं की तिच्या बोलण्याचा रोख कुठे आहे. बरं ठीक आहे, काळजी घे आणि दररोज मला फोन करत जा. तुला भेटायची हुरहुर तर आहेच, मलाही आहे. खरं पाहिलं तर अशा निसर्गरम्य ठिकाणी तू माझ्यासोबत असायला हवा होतास. फार मजा आली असती. काही हरकत नाही, आपण आता लगेचच जाणार आहोत. कशाला? अगं हनीमूनला. चल, काहीतरीच काय, हल्ली तू जास्तच चावट होत चाललायस. तो हसला. त्यात काय चावटपणा आहे, हे सारं प्रेमाचाच भाग आहे. बरं ठेवते आता. ठीक आहे, लव्ह यू, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. फोन ठेवून ती सरांकडे गेली. काय कायरा, काय म्हणतोय सुनील? काही नाही, आपलं नेहमीच. तुझा चेहरा उतरल्यासारखा दिसतोय. नाही सर, असं काही नाही. कळतंय मला. काय? तिनं आश्चर्यानं विचारलं. हेच की आता लग्नाची घटिका जवळ आली आहे. आता तुमचं दोघांचं लक्ष तिकडे लागलंय. तसं काही नाही सर, ती लाजली. ठीक आहे, चला आपण ग्रुपमध्ये जाऊन बसूयात, काहीतरी ॲक्टिव्हिटी घेऊयात. हो, आपण काहीतरी खेळ खेळूयात. चालेल. मग ते दोघे मुक्कामाला असलेल्या बंगल्याकडे चालायला लागले. बंगल्याच्या आवारामध्ये कुंपण होतं आणि समोर मोकळं अंगण होतं. त्या अंगणामध्ये सर्वजण वेगवेगळ्या गटामध्ये बसून चर्चा करत होते. सर आणि कायरा येताच साऱ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. कायरानं मोठ्या आवाजामध्ये सर्वांना म्हणाली, कृपया इकडे लक्ष द्या. आपण एक गेम खेळणार आहोत. काय गेम आहे? सांगते. पहिले सर्वांनी गोल राऊंडमध्ये बसा. सर्वांनी तिच्या सूचनेचं पालन केलं. सगळेजण गोल राऊंडमध्ये बसले. त्यांच्यामध्ये देशपांडे सरही बसले. कायरा बोलू लागली, हा माझ्याकडे चेंडू आहे. हा चेंडू ज्याच्या हातामध्ये राहील त्यानं काहीतरी सादर करायचं. मग ते गाणं, जोक किंवा तुमचा चांगला वाईट अनुभव देखील असू शकतो. मग सुलभानं छोटा ब्लूटूथ स्पीकर चालू केला आणि सहभागी चेंडू दुसऱ्याच्या अंगावरती फेकू लागले. चेंडू सखारामकडे आला आणि म्युझिक बंद झालं. सगळे एक साथ ओरडले, सखाराम, आता काय सादर करणार आहेस? यावर सखाराम विचारात पडला. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता ही ट्रिप अगदी व्यवस्थित होईल आणि पुढे काय काय घडेल हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.